युद्धाचा फटका लग्न सराईला। गॅसच्या तुटवड्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये 10,000 लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ। 450 केटरर्सनी ऑर्डर रद्द करण्यास केली सुरुवात। गॅसच्या तुटवड्यामुळे पुण्यात मेस खानावळी बंद होण्याच्या मार्गावर। शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे उपासमार। परिस्थिती निवळली नाही तर गावी परत जावं लागण्याची भीती। युद्धाचा हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम। एअर इंडियाचं तिकीट कमालीचं महागलं। दिल्ली लंडन तिकीट 1 लाखांपार। एअर इंडियानं वाढवला इंधन अधिभार। चंद्रपूरनंतर खुलताबादमध्ये भाजप आणि ठाकरे सेना एकत्र। खुलताबाद पंचायत समितीत भाजप आणि ठाकरे सेनेची सत्ता स्थापन। राहुल गांधींना नाशिक न्यायालयाचा मोठा दिलासा। याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतल्यानं खटला निकाली काढला। भारत जोडो यात्रेदरम्यान अवमान केल्याचा होता आरोप। मुख्यमंत्री आज विधानसभेत देणार अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर। विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री बोलणार, तर विधान परिषदेत सरसकट कर्जमाफीची विरोधकांची मागणी। पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या शोधासाठी एसआयटी स्थापन। एबीपी मासाच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षक यांनी स्थापन केली एसआयटी। पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले एसआयटीच्या प्रमुखपदी। अजित पवारांचं नाव प्रतिमा वापरण्यास कुटुंबाची परवानगी अनिवार्य। महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी जारी केले आदेश। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विनंतीपत्रानंतर धर्मादाय आयुक्तांचे आदेश जारी। बुलढाणा जिल्ह्यात 24 तासात एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता। 1 जानेवारी ते 10 मार्चपर्यंत 200 महिलांसह 279 जण हरवले। सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण। मुंबईमध्ये काल पारा 40 डिग्रीवर। 5 वर्षातल्या सर्वात गरम दिवसाची नोंद। आणखी 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज। विदर्भातही पारा 41 अंश सेल्सिअसच्या जवळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।